स्टार प्रवाह वाहिनीने मनोरंजनाचा नवा अध्याय सुरू केला असून या नव्या अध्यायात तब्बल 6 नव्या मालिका प्रदर्शित होणार आहेत असे जाहीर केले आहे। त्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीच्या कोणत्या जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे। मनोरंजनाच्या नव्या आख्यानामधील मराठी मीडियम, आमच्या लाडक्या नाईकबाई आणि मी कात टाकली या 3 नव्या मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर पुढील जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांमध्ये प्रदर्शित होणार आहेत। तर यातील उरलेल्या 3 मालिका या जून महिन्यापासून सुरू होत आहेत। त्या म्हणजेच पाठ राखीन, सुना येती घरा आणि विसरू नको तू मला। यातील पाठ राखीन ही नवी मालिका 1 जून पासून दररोज रात्री 9 वाजताच्या स्लॉटला सुरू होते। दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीचा 9चा स्लॉट हा रिकामा होता, कारण स्टार प्रवाह वाहिनीच्या तू ही रे माझा मितवा आणि ठरलं तर मग या 2 मालिका पाऊण तास प्रदर्शित होत होत्या। त्यामुळे 9 वाजताचा प्राईम टाइम शिल्लक होता, म्हणून पाठ राखीन ही नवी मालिका 9 वाजता प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे पाठ राखीन मालिकेच्या जागी स्टार प्रवाह वाहिनीची कोणतीही मालिका बंद होणार नाहीये। तर विसरू नको तू मला ही नवी मालिका 29 जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। या मालिकेची वेळ अद्याप जाहीर झालेली नाहीये। तसेच सुना येती घरा ही नवी मालिका 15 जून पासून दररोज सायंकाळी 7:30 वाजता प्रदर्शित होणार आहे। चला तर मग जाणून घेऊयात स्टार प्रवाह वाहिनीची अगदी 4 महिन्यांपूर्वी सुरू झालेली कोणती मालिका बंद होणार आहे। मालिकेचे कथानक बाकी असून सुद्धा आणि मालिका TRP मध्ये टॉप 5 मध्ये असून सुद्धा इतक्या कमी वेळात कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीची अवघ्या काही दिवसात बंद होणारी कोणती आहे मालिका। स्टार प्रवाह वाहिनीवर 15 जून पासून सुना येती घरा ही नवी मालिका सायंकाळी 7:30 वाजता प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे सध्या सायंकाळी 7:30 वाजता प्रदर्शित होणारी मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका बंद होणार आहे। मात्र ही मालिका काही महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती। या मालिकेचे कथानक अजूनही बाकी आहे, त्यामुळे या मालिकेची वेळ बदलली जाईल अशी शक्यता होती। मात्र या मालिकेची वेळ बदलण्यात येणार नसून ही मालिका थेट बंद होणार आहे। अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे आणि अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांच्या मुख्य भूमिका असलेली मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका आता कमी TRPच्या कारणास्तव बंद होणार असल्याचं म्हटलं जातंय। मात्र TRPच्या यादीत ही मालिका नेहमीच टॉप 5 मध्ये आहे। त्यामुळे या मालिकेला TRPचं कारण का दिलं जात आहे हे अद्याप समजलं नाहीये। अशा कारणामुळे प्रेक्षकांमध्येही संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत। दरम्यान मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका सध्या महत्त्वाच्या टप्प्यावरती आहे। या मालिकेत सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली, त्यामागचा संघर्ष दाखवण्यात येणार आहे। यासाठी 6 विद्यार्थिनींची निवड करण्यासाठी महाराष्ट्रभरातून ऑडिशन्सही घेण्यात आले आहेत। अद्याप हे कथानक मालिकेत दाखवण्यातही आलं नाही। तितक्यातच आता मालिकेच्या बंद होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। दरम्यान ही मालिका इतक्यात बंद करण्याचा निर्णय घेतला नसून पुढील 3 महिने ही मालिका सुरू राहणार असून महत्त्वाचं कथानक पूर्ण झाल्यानंतर ही मालिका बंद होणार असल्याचंही म्हटलं जात आहे। गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेची घोषणा करण्यात आली होती। यानंतर मालिकेतील कलाकारांबद्दल उत्सुकता होती। डॉक्टर अमोल कोल्हे आणि अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी पसंती दिली होती, तर काही वेळा मालिकेला ट्रोल देखील करण्याचा प्रयत्न झाला होता। त्यामुळे मालिका बंद करण्याचा निर्णय कशामुळे घेण्यात येत आहे हे अद्याप समजू शकलं नाहीये। दरम्यान मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका 5 जानेवारी 2026 पासून सुरू झाली होती। मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद देखील मिळत होता। TRP मध्ये ही मालिका नेहमी टॉप 5 मध्ये राहिली आहे। तरी देखील मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेवरती बंद होण्याची वेळ का आली आहे, तरी देखील मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेची वेळ बदलली जाणार नसून ही मालिका 13 जून रोजी आपला गाशा गुंडाळणार असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका खरंच बंद केली जाणार आहे का, की या मालिकेची वेळ बदलली जाईल, की मालिकेचं कथानक अर्धवट ठेवून ही मालिका बंद होणार हे आता काही दिवसात समजेल। दरम्यान मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेला तुम्ही मिस करणार का? ही मालिका कथानक बाकी असून सुद्धा इतक्या कमी वेळेत बंद व्हायला हवी होती का? तसेच या मालिकेच्या जागी स्टार प्रवाह वाहिनीची कोणती मालिका बंद व्हायला हवी होती? तसेच स्टार प्रवाह वाहिनीच्या नव्या मालिकांपैकी तुम्ही कोणत्या नव्या मालिकेसाठी उत्सुक आहात? तसेच स्टार प्रवाह वाहिनीची तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।